गोविंदाचं राजकारणातलं कमबॅक यशस्वी होणार का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्यात। 14 वर्षांनी राजकारणामध्ये आलेला गोविंदा पुन्हा हिट होणार का याकडे देखील आता लक्ष लागलंय। तर बॉलिवूड कमबॅक फसल्याची पुनरावृत्ती राजकारणामध्ये होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। पाहूया। अभिनेता गोविंदाच्या हाती धनुष्यबाण। गोविंदाचं राजकारणात 14 वर्षांनंतर कमबॅक। बॉलिवूडमधील कमबॅक फसलं, राजकारणात काय होणार? अभिनेता गोविंदानं राजकारणात कमबॅक केलंय। 2004 साली अभिनेता गोविंदानं काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून राम नाईकांचा पराभव केला होता। 5 वर्षांच्या खासदारकीच्या काळात गोविंदा कोणताही करिश्मा दाखवू शकला नव्हता। त्यानंतर तब्बल 14 वर्ष गोविंदा राजकारणाबाहेर होता। तो काळ राजकीय वनवासाचा असल्याची कबुली गोविंदानं दिली आहे। बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही। या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय। गोविंदा बॉलिवूडमध्ये एका बाजूला फेकला गेलाय। गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा सिनेमा आलेला नाही। त्यानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही। आता राजकारणातलं कमबॅक यशस्वी होईल का याबाबत चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांनीही गोविंदाला कोणती जबाबदारी देणार याबाबत सस्पेन्स ठेवलाय। चुनाव के लिए नहीं आए, टिकट भी नहीं चाहिए। उन्होंने पहले मुझे कहा कि कोई टिकट विकट नहीं चाहिए। मैं बोला मेट्रो का तो टिकट निकालना पड़ेगा। वो बोले वो चलेगा, चुनाव का टिकट नहीं चाहिए। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावर टीका केली। गोविंदाचे पिक्चर आता चालत नाही। त्यांचा शेवटचा पिक्चर फ्लॉप गेल्यानंतर काहीतरी पाहिजे, चालणारा नेता, चालणारा नट घ्या म्हणा। गोविंदावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलंय। चांगला तरी कलाकार घ्यायचा असं म्हणतो कोणी? त्यांच्यापेक्षा चांगला कलाकार आहे ना। अरे बाबा, कलावंत आहे, कलाकार, त्याचा कधी अपमान करू नये। कसं आहे, माणसाचे दिवस कधी फिरतात ते माहीत पडत नाही। त्यामुळे आपण 360 डिग्री विचार करायचा असतो। राजकारणात परत आलेला गोविंदा आता कोणता करिश्मा घडून आणतो आणि त्याच्याकडे कोणती जबाबदारी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।